डिफिनाइट इंटिग्रेशन आता आपण काय बघणार आहे डिफिनाइट इंटिग्रेशन तर बघा डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ अ सम डेफिनाइट इंटिग्रल ॲज अ लिमिट ऑफ सम तर सरळ सरळ डेफिनेशन दिली सगळ्या लिमिटची सम म्हणजे काय असणार आहे डेफिनाइट इंटिग्रेशन आता याला डेफिनाइट काय म्हणले याला लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट घेऊन दिलेलं असतं आपल्याला काय दिलेलं असतं लोअर आणि अप्पर लिमिट दिलेलं असतं घेऊन ते तुम्हाला डायग्राम दिसतो याच्यामध्ये ओके तरी तुमचं काय A0 हा एक पॉईंट आहे B0 एक हा पॉईंट आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ह्या कर्वच्या अंडर जेवढा काही एरिया येतोय हा एवढा एरिया ह्यांचं काय करतो तुम्हाला हा एरिया काढायचा मग आता एरिया काढण्यासाठी आपण इंटिग्रेशन वापरू शकतो कसं तर हे ह्याचा आपण एरिया काढू शकतो ह्याचा एरिया काढू शकतो या प्रत्येक स्ट्रिपचा आपण एरिया काढू शकतो बरोबर आहे का या प्रत्येक स्ट्रिपचा आपण एरिया काढू शकतो कसा एरिया काढायचा आपण काय करतो इंटिग्रेशन घेताना काय करतो एफ ऑफ एक्स इंटू काय घेतो आपण डी एक्स घेतो बरोबर आता एफ ऑफ एक्स म्हणजे काय समजायचं आपण हे फंक्शन समजायचं म्हणजे ही काय तुमची काय असेल ती हे फंक्शन आपण समजू शकतो एफ ऑफ एक्सची ही कर्व आहे आपली आणि डी एक्स आहे काय घेतली स्ट्रिपची लेंथ म्हणजे लांबी आणि रुंदी आपल्याला एकदा कळलं की आपण हे काढू शकतो बरोबर आहे लांबी आणि रुंदी कळली आपल्याला ते मिळेल पण आता लांबी आणि रुंदी काढण्यासाठी आपल्याला किती आहेत इथे 1 2 3 असे या सगळ्यांची ह्याची लांबी रुंदी ह्याची लांबी रुंदी इथं रेक्टँगलर उभे किती आहेत भरपूर आहेत तर सगळ्यांचं आपण काय करायचं बेरीज घ्यायची सम घ्यायची मग तुम्हाला काय मिळेल त्याचा एरिया मिळेल त्याच्यामध्ये जास्त डीप मध्ये जाता आपण काय करूया आता हे तुम्हाला दिलं आहे बरं का इथं फंक्शनची सम कशी काय तर एवढं हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी आपण डायरेक्ट काय करूया हा फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवूया जर तुम्हाला इंटिग्रेशन जर काढायचं तर डायरेक्ट काय घ्यायचं डेफिनेटला ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स आता हे कसं सोडवायचं ऑलरेडी माहितीच आहे हां फक्त यामध्ये काय करायचं माहिती आहे ए आणि बी एक्स्ट्रा आलं यामध्ये आधीच्या इंटिग्रेशनमध्ये असं नव्हतं म्हणजे ह्यात कसं आता हे समजा तुम्हाला इंटिग्रेशन सोडावं म्हणलं हे काय करायचं माहिती आहे पहिल्यांदा त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं याचं इंटिग्रेशन काहीतरी येईल काय येईल जी ऑफ एक्स येईल बरोबर आलं जी ऑफ एक्स एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स इंटिग्रेशन काहीतरी येईल फक्त ह्याच्यामुळे काही तर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असं लिहून घ्यायचं ही लोअर लिमिट ह्याला काय म्हणायचं अप्पर ही लोअर आहे म्हणजे खाली हे अप्पर आहे म्हणजे वर अप्पर लिमिट खाली लिहायचं अप्पर लिमिट इथं वरती लिहायचं आणि लोअर लिमिट खाली लिहायचं शेवटी काय करायचं ही व्हॅल्यू इथं पुट करायची जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए करायचं झालं असं ओके ही तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल लगेच आता ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा ह्याच्यावर एक्झाम्पल आता परीक्षेमध्ये कसे येते एक्झाम्पल डायरेक्ट आपले एक्झाम्पल सोडवता येतं पण कधी कधी परीक्षेमध्ये जर विचारलं अशा पद्धतीने सोडवा तर या पद्धतीने तुम्हाला सोडवायला शक्यतो तसं विचारत नाहीत तुम्हाला म्हणलं ह्या पद्धतीने इंटिग्रेशनचं उत्तर काढा थिअरीला क्वेश्चन आला की बाबा काय करा समेशनच्या मेथडनं उत्तर काढा तर काय करायचं आता आपण पहिली एक पद्धत ह्याचं डायरेक्ट उत्तर आपण कसं काढू शकतो आता तुला ह्याचं इंटिग्रेशन घ्यायचं सांगितलं काय येईल इंटिग्रेशन मला सांग आय इज इक्वल टू 1 to 2 2x plus 5 ह्याचं इंटिग्रेशन सांग आला एवढं इंटिग्रेशन आता काय करायचं तर प्लस ॲड करायचं नाही याच्यामध्ये कारण इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट आहे बरोबर आहे का मग इथे काय लिहायचं 1 लिहायचं इथे काय लिहायचं प्लसच्या जागेला काय लिहायचं फक्त 1 खाली सपेक्षला 1 लिहायचं वर 2 लिहायचं यांची सबट्रॅक्शन करायची काय करा पहिलं काय 2 पुट करा पहिल्यांदा 2 पुट करा 2 into 2 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 प्लस 5 into 2 मायनस काय 1 आता हां 2 into 1 प्लस 5 into 1 म्हणजे 5 विचार असं काय सोडवलं आता हे 2 ला 2 गेलं तर 4 14 येईल बरोबर इकडं मायनस हे 2 ला 2 गेलं 6 बरोबर किती उरलं 8 उत्तर यायला पाहिजे ना आता इंटिग्रेशनचं किती यायला पाहिजे 8 यायला पाहिजे अलग 8 हां अलग येत आहे याचे उत्तर आलं का म्हणजे सोडवून येतच उत्तर येणार आहे फक्त कशा पद्धतीने सोडवतो आपण ठरवायचं येत उत्तर कसे ते कळले ना हां शक्यतो हीच मेथड वापरायची जर सॉल्व्ह नसतं म्हणलं तर म्हणजे सॉल्व्ह द इंटिग्रेशन म्हणलं ही पद्धत वापरायची आणि त्यांनी जर आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडवायला सांगितलं तर आपल्याला दुसरी पद्धत आहे बघा त्यांनी नुसतं सॉल्व्ह म्हणलं की या पद्धतीने जायचं सरळ काय असं सबट्रॅक्शन अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं फक्त आपल्याला आता काय करणार बघा दिलेलं इंटिग्रेशन लिहायचं यामध्ये ए दिलेला आहे बी दिलेला आहे एफ ऑफ एक्स दिलेला आहे कळलं मग तुम्हाला एफ ऑफ एक्स दिलेला आहे कळला ए दिलेला आहे कळला बी दिलेला आहे कळला एफ ऑफ एक्स
आता आपल्याला कशासाठी असं करतोय बघून घ्या. आता आपण काय करून घ्यायचं, हे एफ ऑफ एक्स वरून काय काढून घ्यायचं माहिती आहे, ए प्लस आर एच काढून घ्यायचं. काय करून घ्यायचं, ए प्लस आर एच काढून घ्यायचं. ए प्लस आर एच काढून घ्यायचं, ए प्लस आर एच. मग कसं येईल, ए किती आहे आपल्याकडं, एची व्हॅल्यू किती आहे. आता ए प्लस आर एच काय काढतोय बाबा, पुढे फॉर्म्युल्यात लागणार आपल्याला. एची व्हॅल्यू किती आहे इथं, 1 आहे बरोबर. आर एच हाय असं ठेवा बरोबर का. आता ही व्हॅल्यू सगळी कुठे पुट करायची, 1 प्लस आर एच एक्स या ठिकाणी, कारण आपल्याला काय करायचंय, एफ ऑफ 1 प्लस आर एच काढायचं बरोबर आहे का. टाकायचं मग काय होईल, जिथं जिथं एक्स आहे तिथे काय टाकायचं, 1 प्लस आर एच टाकायचं बरोबर का. मग आता इथं काय येईल, 1 प्लस 2 इंटू 1 प्लस आर एच प्लस 5. आलं का, कळलं का हे. मग आता पुढं इथं 1 प्लस आर एच झालं, इथं प्लस 5 झालं. मग आता 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 न आतमध्ये मल्टिप्लाय, इथं 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 आर एच झालं प्लस काय झालं 5 बरोबर आहे ना. 2 प्लस 2 आर एच प्लस 5 बरोबर. मग आता इथे काय 5 प्लस 2 किती झालं, इथे काय आलं 2 आर एच बरोबर आहे ना, कळलं काय. मग आता इथनं पुढं लक्षात घ्या, आता इथं आपल्याला काय काढलं आपण, एफ ऑफ ए प्लस आर एच काढलं, हे मिळालं. पण दुसरा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, एच म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं. फॉर्म्युला एच म्हणजे काय, बी मायनस ए डिवायडेड बाय एन, हे लक्षात ठेवून टाकायचं बरोबर का. फॉर्म्युला लक्षात ठेवून टाका. बीची किंमत किती आहे 2, एची किंमत किती आहे 1 डिवायडेड बाय काय आलं एन बरोबर. एन इंटू एच किती आला 1, समजला नाही. मग तुम्हाला एन एच मिळाला आणि ह्याची पण व्हॅल्यू मिळाली. मग आता काय करायचं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवून टाका, एवढा एकच फॉर्म्युला झाला, मग दुसरं काय नाही. काय फॉर्म्युला हा, इंटिग्रेशन ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स जर काढायचं असेल तर कुठला फॉर्म्युला आपल्याकडे, समेशन लिमिट, लिमिट काय एन टेन्स टू इन्फिनिटी, एन टेन्स टू इन्फिनिटी आर रन फ्रॉम 1 टू एन समेशन एच इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा किंवा पाठ करून टाका. चला तर या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकायच्या आपल्याला. चला काय काय व्हॅल्यू टाकायच्या, काय दिले आपल्याला एफ ऑफ एक्स, काय दिलं एफ ऑफ एक्स टाकला, ए किती दिला आहे 1, बी किती दिला आहे, लिमिटला लिमिट लिहिलं, समेशनला समेशन लिहिलं, एच किती दिला आहे माहित नाही लिहिलं इथं बरोबर. एफ ऑफ ए प्लस आर एच काढला का आपण, किती आला तो आला, मांडला इथं, मांडला का. चलो आता बघा, फक्त फॉर्म्युला तेवढा लक्षात ठेवायचं बरं का, कळलं ना फॉर्म्युला. आता या 7 आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, केलं का असं आलं. परत काय करा, हे ही समेशन आहे काय, समेशन हे सेपरेट ह्याला लावून घ्यायचं ओके, सेपरेट लावून घ्या. ही कंस बाहेर ठेवला, समेशन ह्याला लावलं, कारण यामध्ये 7 एच आहे, ती काय कॉन्स्टंट आहे बरोबर, त्याला बाहेर घ्यायचं, फक्त आतमध्ये काय ठेवायचं 1. आता यामधलं एच आणि 2 काय निघेल कॉन्स्टंट म्हणून बाहेर निघेल बरोबर आहे का, राहिलं काय आतमध्ये फक्त आर. आता ही जी समेशन दिसते तुम्हाला काय, समेशन आर रन फ्रॉम 1 टू एन दिले ना. आता यात फक्त आरचे व्हेरिएबल आत ठेवायचे, फक्त आरचं व्हेरिएबल आत ठेवायचं, एच2 असलं कॉन्स्टंट बाहेर काढायचं का, कारण हे समेशन कशासाठी फक्त आर साठी, म्हणून आरचंच व्हेरिएबल तेवढं आतमध्ये ठेवायचं, कळतंय ना. म्हणून एच आपण बाहेर काढला, टी 7 एच बाहेर काढला, एच 2 एच बाहेर काढला. आता हे समेशन याचा अर्थ काय असतो, आर रन फ्रॉम 1 टू एन म्हणजे काय, एक अधिक किती वेळा एन वेळा, कळलं का. 1 पासून आपण एन पर्यंत व्हॅल्यू पुट करत जाणार. मी जर म्हणलं समेशन आर रन फ्रॉम 1 टू 3 म्हणलं असतं, मी काय केलं असतं 1 प्लस 3 केलं असतं, कळलं. आता इथे पुढं काय येईल, आरचं दिले, याचा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला ह्याच्यामध्ये मॅथमॅटिकल इंडक्शनमध्ये. तर समेशन आर रन फ्रॉम 1 टू एन असेल, तिथं जर आर असेल त्याचं उत्तर काय असतं, डायरेक्ट 1 प्लस काय येईल 2 प्लस 3 प्लस 4 येईल ना बरोबर का, कारण आपण व्हॅल्यू पडतो. ह्याचं काय असतं, सगळ्यांची समेशनचा फॉर्म्युला काय, एन इंटू एन प्लस 1 डिवायडेड बाय 2 बरोबर. आपला हा फॉर्म्युला आहे सगळ्या नैसर्गिक संख्येची सम काढण्यासाठी क्रमाने.
तर डायरेक्ट एवढ्यासाठी काय आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे. टाकला फॉर्म्युला, कळला फॉर्म्युला झालं. आता काय करायचं बघा. हा फॉर्म्युला झाला. हे इथं लिहिलं आपण, ह्याच्यासाठी आपण एन लिहिलं. कळलं एन कसं लिहिलं? कारण 1 + 1 + 1 + किती वेळा आहे? एन वेळा. म्हणून आपण एन लिहिलं इथं. ही एन आलं. ह्याच्यावर डायरेक्ट फॉर्म्युला हा आला. आता हे थोडंसं मल्टिप्लिकेशन करून घ्या आतमध्ये. ह्यानं मल्टिप्लाय केलं, आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. यातनं एन कॉमन काढा. काय करा, इथे एक ऑलरेडी एन आहे आणि एक आतमधनं एक एन कॉमन काढला. काय राहिलं बघा बरं? एन. आतला एन कॉमन काढल्यानंतर 1 + 1/n डिवायडेड बाय 2. एन इंटू एन किती झालं? मग n²/2 काय आलं? 2 ला 2 कॅन्सल झाला इथं, बरोबर का? 2 ला 2 काय झाला? कॅन्सल. फक्त राहिलं काय मग n² h². कळलं ना? तो n² h² राहिलं. हे असं राहिलं. आता पुढं बघा, आपल्याला काय दिली? h ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? आपली nh ची व्हॅल्यू किती दिली? nh ची व्हॅल्यू काढली की आपण. किती आली nh ची व्हॅल्यू? 1 आली का? nh ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. मग ती व्हॅल्यू आपण टाकू शकतो. बघा इथे nh ची व्हॅल्यू टाकली तर किती येईल मग? आपण काय केलं, इथे nh ची व्हॅल्यू टाकली, इथे nh ची व्हॅल्यू टाकली, किती आलं मग ते? इथं 1 झालं, इथं पण 1 झालं, बरोबर का? आता काय करायचं माहिती आहे? लिमिट पुट करून घ्यायचं. आता हे सोडवल्यावर पुढं कसं येईल? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इंटू 7 + 1 इन ब्रॅकेट 1 + 1/n. बरोबर आहे? असं आहे. ह्याला आतमध्ये मल्टिप्लिकेशन लावा. काय? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी इंटू काय? 7 प्लस लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी काय? 1 + 1/n. बरोबर आहे का? लिमिट सेपरेट लावून घेतलं आपण. 7 ला लावलं आणि ह्याला लावलं. कळलं ना? येतं लक्षात? मग काय होईल? लिमिट लावल्यावर काय परिणाम होईल? काय म्हणजे काहीच नाही, कारण n साठी आपण पुट करू शकतो. 7 आहे, कॉन्स्टंट आहे, काय संबंध नाही. 1 उत्तर 7 उत्तर आलं. ह्याचं जर n ची व्हॅल्यू इथं पुट केली तर इन्फिनिटी काय होईल? हे 1 ला 1 राहिला असा. पुढे इथं 1/∞ किती झालं? 0. मग 7 प्लस काय येईल? 1 येईल फक्त. म्हणजे किती आलं उत्तर? आलं का? येतं लक्षात? फक्त ही लिमिट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे पुट करता. शक्यतो जर त्यांनी नुसतं सॉल्व म्हणलं तर आपल्या मागच्या मेथडनं सोडवायचं. मग ही फॉर्म्युला वापरून सोडवा म्हणलं तर असं सोडवायचं. कुठला फॉर्म्युला आपल्याकडे? इंटिग्रेशन a to b f of x dx इज इक्वल टू काय? लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन rn फ्रॉम 1 to n. बरोबर का? पुढं काय? काय येते त्याच्या पुढं सांगा. हे आलं का लक्षात? पहिलं एक्झाम्पल समजलं? आता दुसरं बघा. इथं मी काय करणार मग? सेम मागायसारखं एक्झाम्पल आहे. काय करायचं? पहिल्यांदा ही ए दिलाय, बरोबर? हा बी, हा f of x, बरोबर? f of x ची व्हॅल्यू काढली, याची दिली, बी ची लिहून घेतलं का? पहिले काम काय आपलं आता यामध्ये? a + rh काढणं. f of a + rh काढता येत तुला? a ची व्हॅल्यू किती येतं? 1. ठीक आहे. इथे चुकलं, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे काय पाहिजे मग? 2 पाहिजे. ते करेक्ट करून घ्या. चालेल. f of a + rh काढून घेतलं का? खाली आलं बरोबर ते. इथं आलं बरोबर. आता 2 + rh काढायचं म्हणलं, ही व्हॅल्यू कुठं पुट करायची? f of x मध्ये पुट करायची. म्हणजे काय येईल? 7/2 + rh. आलं का? तर मी काय काढली? f of 2 + rh ची व्हॅल्यू काढून घेतली. एवढं आलं. म्हणजे सेपरेट डिवाइड करून घ्या. म्हणजे सेपरेट हे करून घ्यायचं. हे 7/2 करायचं इंटू 7/rh करून घ्यायचं. ओके ना? असं करून घे. सेपरेट केलं ना? या सर ही फॉर्म्युला माहित आहे. h इज इक्वल टू b - a डिवाइडेड बाय n. ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल? 3 - 2 डिवाइडेड बाय n. इथे nh किती आला? nh 1 आला. ओके. ही एक एवढं लक्षात ठेवा. आपला फॉर्म्युला काय? हा फॉर्म्युला. ओके. पाठ पाहिजे हा फॉर्म्युला. पाठ केला का? लक्षात ठेवा. चला, हे काय आपलं यामध्ये f of x ची व्हॅल्यू टाकली, याची टाकली, v ची टाकली. हे हाय असं लिमिट लिहिली n टेन्स टू इन्फिनिटी. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन rn फ्रॉम 1 to n. h ची व्हॅल्यू टाकली. f of a + rh किती काढला आपण? 7/2 × 7r -
आर इंटू एच काय असेल ते टाकली व्हॅल्यू. ओके, चलो पुढं पुढं काय करतो आपण, आतमध्ये काय ठेवतो, फक्त आरच्या व्हॅल्यू, हां बाकी सगळं बाहेर काढायचं. मग आता हे कॉन्स्टंट आहे, बाहेर जाऊ द्या, बाहेर काढल्यानंतर परत आता ह्याच्यामध्ये आणखी काय, एच पण हे बाहेर निघाल, बरोबर का, हे एच पण काय केलं, बाहेर काढलं. आता इथे काय दिले, आर एच आहे, 7/r(h) आहे, बरोबर आहे ना. आता काय करावं लागेल, समेशन रन करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल, पहिल्यांदा 7/1h, परत 7/2h, परत 7/3h, असं करत कुठपर्यंत जाणार, एच पर्यंत जाणार, बरोबर आहे. गेलो का इथपर्यंत टाकत व्हॅल्यू, समेशन रन केलं आपण, बरोबर ना, समेशन रन केलं आपण, तर याच्या व्हॅल्यू इथे टाकल्या. मग आता ह्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कुठला फॉर्म्युला आहे, तर n(n-1) डिवायडेड बाय, नाही आता ह्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आपल्याकडे, हा जो फॉर्म्युला आहे तो थोडासा वेगळा आहे. इथं पहिले जे पद आहे ते इथे लिहायचं, काय असेल ते फर्स्ट टर्म तुमची दिली, फर्स्ट टर्म, त्यासारख्या थोडी आपण कुठं फॉर्म्युला बघितलेला माहिती आहे, सिक्वेन्स सिरीजमध्ये हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. सिक्वेन्स सिरीजमध्ये काय लिहिलं आपण, 1 + r + r² + r³ प्लस डॅश r⁻n. मग ज्या वेळेला असं असतं, हां मग आपण काय करतो, मग 1 इंटू फर्स्ट टर्म, बरोबर आहे, फर्स्ट टर्म म्हणजे काय, ए म्हणतो आपण, 1 इंटू काय करतो आपण, r(n-1) डिवायडेड बाय r-1 होता ना आपल्याला हा फॉर्म्युला, तो फॉर्म्युला आपण वापरतो सिक्वेन्स सिरीज मधला. तर ती फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी वापरला, म्हणजे काय येईल आता या ठिकाणी, फर्स्ट टर्म काय, 7/h, बरोबर आहे का, 1 इंटू r(n) म्हणजे काय, r कोण आहे इथं, r म्हणजे कोण आहे, 7/h म्हणजे r आहे, बरोबर आहे का. कारण इथे काय होतं बघा, आपण काय करत होतो, 1 + r + r² + r³ प्लस असं करत जायचो r(n), त्यावेळेस आपला 1 इंटू r(n-1) डिवायडेड बाय r-1 होतं, बरोबर. आता आपल्याकडे काय आहे, 7h म्हणजे हे झालं, परत 7h काय येतं, स्क्वेअर, बरोबर का, 7h काय येतं, स्क्वेअर, प्लस 7h काय होईल, क्यूब, असं, म्हणजे 7h म्हणजे आपल्यासाठी r आहे, बरोबर आहे ना, 7h म्हणजे आपल्यासाठी कोण आहे, r आहे, 7h म्हणजे आपल्यासाठी r आहे, किंवा r पासून सुरुवात केली आपण समजा. मग आता आपल्यासाठी काय येईल, इथनं 7h जो आपला येतो हा असा बाहेर यायला, आपण आता r+r² प्लस असं घेत ना फॉर्म्युला. ओके, तर 7h(n-1) डिवायडेड बाय r-1 म्हणजे 7h(h-1) हा आपण तिथं फॉर्म्युला वापरला. ओके, चला आता ह्यात काय होईल, ह्या एच जे आहे ना इथं वरती दिसते का नाही, एच हे डिनोमिनेटरला जाईल, बरोबर आहे. आपण मल्टिप्लाय करू, याच्यानं मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं, काय फरक पडला का, आता या एचला एच काय झालं, कॅन्सल, कळलं का, एचची ॲडजस्टमेंट आहे ही, काय एचची ॲडजस्टमेंट केली इथं, एच खाली आणला. आता हे 7/2 तर काय कॉन्स्टंटच आहे. आता ह्याच्याकडे आपल्याकडे फॉर्म्युला, आता हे तर वर कसं केलं बघा, समेशन रन करा, समेशन रन झाली, लिमिट लावून घ्या, आता लिमिट लावता येईल का बघा, थोडीशी अजून ॲडजस्टमेंट केली बघा इथं, हे 7/2 आहे थोडा, 7/h आहे, NH आहे असं -1, 7/h-1 इथे h सगळे एचची व्हॅल्यू, NH ची व्हॅल्यू किती आहे, NH ची व्हॅल्यू 1 आहे इथं पण, मग इथं 1 टाकली का 1, 7 - 1 किती झालं, 6 येईल खाली. आता हे 7 - 1 इथे किती आलं, 6, 7 - 1 6 झालं. आता हे 7/2 एच ची व्हॅल्यू किती येईल, h किती आला, 0. आता कसं काय बघा, h0 कसा येतो बघा, आपला NH किती आलाय, NH आलाय 1, आपल्या व्हॅल्यू कशी काढायची आहे, h काय आलं, 1/n आलं, h म्हणजे काय, h म्हणजे 1/n, म्हणजे तुम्ही जर n ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये इन्फिनिटी टाकली तर किती येईल, ज्या ठिकाणी h आहे तिथे उत्तर काय यायला पाहिजे,
0 यायला पाहिजे, बरोबर आहे ना. आणि इथं बघा, इथं आपलं काय उरलं, इथं एच उरलं का नाही, पण 7h म्हणजेच काय 1/n, काय आहे 1/n. मग आता हे लिमिट जर 1/n ला टाकल्यावर किती होईल, 0 होईल. मग इथं 7 किती आलं 1. मग आता 7 - 1 खाली याचा फॉर्म्युला आपल्याकडे, डायरेक्ट फॉर्म्युला लिमिटचा. कुठला फॉर्म्युला आहे, लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी a⁻x - 1 डिवायडेड बाय x असेल तर उत्तर किती असतं, log a असतं. किती असतं, हा लिमिट मधला फॉर्म्युला. कशातला, लिमिट मधला फॉर्म्युला. लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी a⁻x - 1 डिवायडेड बाय x असेल तर log a उत्तर असतं. आलं लक्षात. तर हा लिमिटचा फॉर्म्युला आपल्याकडे, तर तो लिमिटचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण वापरलेला आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर किती आलं, ह्याला लिमिट सेपरेट लावलं, ह्याला लिमिट सेपरेट लावलं तर काय येईल, असं येऊन जाईल. ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला हा आला. कळलं ना, बाकी काय कॅल्क्युलेशन आहे मग. बघा मगासारखं सेम हे कळतंय, f(x) कळला, a कळला, b कळला. ओके, h कसं काढायचं कळलं, h म्हणजे b - a डिवायडेड बाय n, nh तुम्हाला 4 मिळाला. इथं f(a + rh) काढून घ्या. आता a ची व्हॅल्यू 0 जाईल, नुसतं rh काढून घ्या. ह्याच्यावरनं काय करून घ्यायचा, rh काढला, rh तुमचा असा. ओके, f(rh) काढून घेतला आपण, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. काय आलं फॉर्म्युल्यामध्ये, इथं h ला h, ह्याचं उत्तर किती आलं आपलं, RH - r² h². ओके, h ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या, केलं असं. परत काय करून घ्या, सेपरेट समेशन लावून घ्यायला. काय कॉन्स्टंट निघाल बाहेर, h कॉन्स्टंट. ह्याला r सेपरेट लावून घेतला, हे समेशन इकडे लावून घ्या. काय कॉन्स्टंट निघाल, h³ याला r² आलं. ओके झालं. पण ह्याची व्हॅल्यू आहे आपल्याला कशाची, समेशन r ची व्हॅल्यू किती असते, ह्याची, हे फॉर्म्युला r² काय असतो, हा. ओके, ते आपल्याकडे फॉर्म्युला आहेत, डायरेक्ट ते फॉर्म्युला वापरले आपण. आता परत पुढं, मग आता ह्यातनं काय कॉमन काढायचं असतं, ह्यातनं n आणि n कॉमन काढला काय होईल, n². ह्यातनं n कॉमन काढल्यावर काय होईल, 1 × 1/n, म्हणजे चालू आपण, मग इथे n × n झालं. परत ह्यातनं n कॉमन काढा, ह्यातला एक n निघाल बाहेर. ओके, पहिला एक हा नाही, ह्यातला एक n बाहेर काढला, कळलं का, कॉमन. ह्यातनं एक n बाहेर काढला की इथं 2 राहिलेच, तर इथं 1/n, इथं पण 1/n येईल. आलं असं. ओके, पुढं इथलं n, इथलं n किती झालंय, n³ झालं, आणि इथलं काय h³ म्हणजे काय झालं, nh³. ओके ना, इथं काय झालं, इथलं n, इथलं h² म्हणजे काय झालं, nh². nh ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे, nh ची व्हॅल्यू इथं 4 आहे, तर इथे काय टाकली, 4 व्हॅल्यू टाकली, 4 व्हॅल्यू टाकली. ओके, आला इथपर्यंत. फक्त nh काढून घ्यायचा. आता जिथे जिथे n दिसेल तिथे काय टाकायचं, इन्फिनिटी. मग इथे इन्फिनिटी टाकून घ्या, इथे इन्फिनिटी टाका, इन्फिनिटी. मग इथे हे 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल, हे पण लिमिट संपून जाईल. ओके, आलं लक्षात. मग डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून घ्या, उत्तर मिळेल. ओके ओके, 0 to π/2 sin x, 0 to π/2 f(x) × dx, बरोबर का. f(x) इज इक्वल टू काय येतं, sin x. ओके, a किती दिलाय, 0, b किती दिलाय, π/2. ओके ना. आता f(x) इज इक्वल टू sin x दिलाय, a + rh, a + rh. आता x ची व्हॅल्यू a + rh टाकायचं, काय होईल मग, a ची व्हॅल्यू 0, rh म्हणजे sin rh. याच्यावरून h काढून घ्या, b - a डिवायडेड बाय n. nh किती मिळाला, π/2. टाका व्हॅल्यू, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकले का सगळ्या, इथं sin x मिळेल, असं येईल, ह्यातनं h कॉमन निघाल, sin rh आहे, व्हॅल्यू टाका जावा,
1 2 3 4 असं NH पर्यंत आलं. ओके, हे तुम्हाला मिळून जाईल. आता एवढंच बाजूला सोडून घ्यायचं, थोडंसं किचकट आहे म्हणून बाजूला घेतलं. बघा आता आपल्याला इथे काय मिळालं, समेशन एच इन टी एवढं मिळालं का नाही. आता काय करायचं माहिती आहे का, ही एवढंच बाजूला सोडक्यात त्यांनी एवढंच बाजूला घेतली. एवढंच काय करायचं, बाजूला सोडून घ्यायचं. परत तिथे ही व्हॅल्यू पुट, ही साइन एचची व्हॅल्यू परत तिथं पुट करून टाकायची. आता एवढाच जो पार्ट आहे तो आपण बाजूला सोडवायला घेतला. येतं लक्षात, एवढा पार्ट आपण बाजूला सोडवूया. क्वेश्चन म्हणून बाजूला घेतला, त्या आधी सोडवून नंतर तिथे व्हॅल्यू ते पुट करून टाका इक्वेशन 1 मध्ये. बरोबर ना. हे कसं सोडवायचं बघा, टाकली व्हॅल्यू अशी इथं. आता इथे काय केलं, तिथं फॉर्म्युला वापरलाय कुठला, साइन एच. म्हणजे थोडक्यात काय केलं बघा, दोन दोन ह्याच्यामध्ये आपण तिथं फॉर्म्युला वापरायचा आहे. इथे काय म्हणलंय, साइन एच. साइन एचचं काय कसं येईल, 2 साइन h/2 न मल्टिप्लाय करून घेतलं दोन्ही बाजूला. इथं पण 2 साइन h/2 आणि इकडं पण काय करायचं, 2 साइन h/2. ह्यानं काय करून घ्यायचं, मल्टिप्लाय. तर ह्यानं मल्टिप्लाय प्रत्येकाला टर्मला आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. घेतलं का, येत्या लक्षात. म्हणून इथं मल्टिप्लाय केलं की 2 साइन h आलं, इथं 2 साइन h आलं, तिथं 2 साइन h/2 आलं, इथं 2 साइन h/2 आलं. सगळं ही स्टेप आली आपली, बरोबर का. दोन्ही बाजूला 2 साइन h/2 न मल्टिप्लाय करून घेतलं. मग आता आपल्याकडे ह्याचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला 2 इंटू साइन ए साइन बी. काय असतं त्याचा फॉर्म्युला, कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी. तसं आपला इथं ए म्हणजे कोण झाला, हा ए झाला, आणि कोण झाला, काय लिहिता येईल याच्या जागेला आपल्याला, कॉस ए मायनस कॉस बी प्लस काय पुढं डायरेक्ट त्यांनी कॅल्क्युलेशन करून लिहिले आता इथं. हो इथं जर आपण कॉस ए मायनस बी काढला तर यामध्ये काय येईल, कॉस ए मायनस बी. इथं कॉस ए किती आहे, h/2 मायनस बी किती आहे, h. सोडवलं किती येईल, किती येईल, मायनस h/2 येणार. बरोबर, पण मायनसचा इफेक्ट होत नाही कॉसवर, बरोबर. म्हणजे मायनस h/2 येतं म्हणजे डायरेक्ट काय येईल, कॉस h/2. ते पहिलं कॉस h/2 आलं, बरोबर आहे ना. परत दुसरी बाजू सोडून घ्या. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा जर पहिलं आपण एक सोडून घेतलं या फॉर्म्युलानुसार तर बघा काय येईल, कॉस ए मायनस बी परत मायनस कॉस काय ए प्लस बी h/2 प्लस h. पहिली स्टेप काय येईल मग ह्याच्यावरनं, कॉस मायनस h/2 कॉस 3h/2 आलं का इथं, h/2 3h/2 आलं ना, आलं काय. हे कुणासाठी झालं, पहिल्यासाठी, हे दुसऱ्यासाठी, परत तिसऱ्यासाठी, परत चौथ्यासाठी, पहिलं दुसऱ्या तिसऱ्यासाठी. आलं काय, कळलं ना. तसं प्रत्येक टर्मसाठी आपण तो फॉर्म्युला वापरत गेलो, त्यानुसार आपल्याला एक एक टर्म अशी मिळत जाईल. मग आता हे 2 1 2 3, इथे काय येते h, इथे 3, इथे काय येते 3, इथे काय येते 5, इथं काय येईल परत 5, इथे काय येईल 7. तसं पुढं काय येईल, त्याच्या पुढं असं करत गेले काय येईल. मग ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, इथे विषम संख्या विषम संख्या विषम संख्या विषम ऑड नंबर आहे, ऑड नंबर आहे, बरोबर का. ऑड नंबर म्हणजे काय, 2n - 1 / 2 इंटू h. इथं पण काय येईल 2n + 1 / 2 प्लस इंटू h. कळलं नाही, जनरलायझेशन लिहिलं तिथे काय लिहिलं ते ह्याच्यावरनं. इथं 3 आहे म्हणजे काय, इथं 5 आहे म्हणजे काय, तर ऑड संख्या. तर ऑड संख्या कशाने दाखवतो आपण, /2 तर आहेच इंटू h. इथं पुढची संख्या म्हणजे काय, 2n + 1 / 2. कळलं ना, 2 न पुढची संख्या, कळलं ना. 5 नंतर 2 न पुढं, तसं 2n - 2 न पुढं म्हणजे काय, 2n - 1 परत 2n परत 2n + 1. आलं लक्षात.
तर जनरलायझेशन केलं इथं. त्याच्या पुढं हे सगळं कॅन्सल होऊन जाईल. ॲडिशन केली ही याला कॅन्सल होऊन जाईल, परत ही याला कॅन्सल होऊन जाईल. फक्त राहील पहिली आणि शेवटची टर्म. आलं. आता इथे काय करा, सेपरेट डिवाइड करून घ्या आतमध्ये मल्टिप्लाय करून, बरोबर ना. सेपरेट डिवाइड करून घेतलं, एच ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, एच ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं, सेपरेट डिवाइड करून घेतलं, झालं. इथं तर ही 2 ला 2 कॅन्सल. एन एच म्हणजे काय आला आपला, इथं पाय बाय 2 टाकलं, इथे एच बाय 2 आलं इथपर्यंत. आता परत पुढं ह्याच्यामध्ये काय करा, ह्याचा फॉर्म्युला कुठला आहे, कॉस पाय बाय 2 प्लस एच बाय 2. कुठला कॉर्नरमध्ये येते कॉस, दुसऱ्यामध्ये निगेटिव्ह असतं, तेव्हा निगेटिव्ह काय झालं इथं. आता हे सगळ्याचं उत्तर किती आलं मग, एवढं आलं. म्हणजे ह्याला 2h/2 न मल्टिप्लाय करून एवढं आलं, बरं का. बघा हे ते कसं येईल. मग आता तुम्हाला काय करायचं बघा, ही ज्या इकडे डिवाइड करून घ्यावं लागेल ना. बघा इथे 2 sin h/2 आहे का नाही, ही इकडे आल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची, फक्त कशी काढायची होती, फक्त व्हॅल्यू आपल्याला काढायची साइन आरची, त्याला इकडे घेतलं आपण, झालं घेत परत. मग आपलं आता हे जी व्हॅल्यू आपल्याला आली, ही व्हॅल्यू कुठं टाकायची उचलून मगाच्या फॉर्म्युलामध्ये आपल्या हितपर्यंत इथं, बरोबर का. समेशन आर एचची व्हॅल्यू काढली, एचला बाहेर घ्या, एचला बाहेर घेतलं, मग एवढीची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला, एवढी व्हॅल्यू मिळेल, कळलं ना. टाका. तर ह्यात काय करायचं मग, काय करायचं, एन एचची व्हॅल्यू किती आहे, आपण काय करूया आता बघा, एन टेन्स टू इन्फिनिटी होईल, एच टेन्स टू किती झाला, 0, बरोबर. जर एन तुमचा इन्फिनिटीला जात असेल तर एच कुठं जातोय, 0ला. मग इथं बघा एच 0ला चालला, कधी, मग 1/n कितीला जाईल, 0ला जाईल, हे लक्षात ठेवा. ते म्हणणार कशावर बघा, एन एच बरोबर किती आपल्याकडे π/4. आपल्याला आता समजा एन इकडे घेतलं, काय होईल, एच इज इक्वल टू काय येईल, π/4 डिवायडेड बाय एन. जर आपण एनची व्हॅल्यू इन्फिनिटी टाकली तर काय होईल, इथे इन्फिनिटी टाकलं काय झालं, एच कितीला गेला, 0ला. म्हणून बघा जर एच तुमचा 0 कडे जात असेल तर तुमचा 1/n पण काय होणार आहे, 0 कडे जाणार. म्हणजे कधी शक्य आहे सगळं, एन टेन्स टू इन्फिनिटीला, बरोबर ना. आता लिमिट लावून घेतलं आपण, लिमिट करा, लिमिट टाकलं हे असे बघा, लिमिट जर एन टेन्स टू इन्फिनिटी घेतलं तर एच कुठं जातोय, 0ला जातोय. म्हणून इथं जिथं जिथं एच आता तिथं 0ला जायला बघा. मग इथं काय एच किती झाला, 0, एच किती झाला, 0, cos 0 प्लस साइन 0, इथे एच किती झाला, इथं काय केलं बघा, इथं फॉर्म्युला आला, इथं कुठला फॉर्म्युला आला, साइन एच. आता हे 2 आहे ते आपण थोडा वेळ खाली घेऊ असं, म्हणजे काय होईल, साइन h/2 डिवायडेड बाय h/2. तर ह्याचा फॉर्म्युला आहे आपल्याला, कुठला फॉर्म्युला माहिती आहे का, लिमिटमधला. ह्याचा लिमिटमधला एक फॉर्म्युला एवढ्यासाठी, साइन थिटा डिवायडेड बाय थिटा, लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी असेल त्याचं उत्तर किती असतं, 1, बरोबर का. तसं तर इथे काय होतंय, हे 2 जर खाली घेतलं तर आपण काय होते, इथे h/2, इथं बी काय येईल, h/2, याचं उत्तर किती येईल, 1. म्हणजे खालचं उत्तर किती आलं, 1. याचा फॉर्म्युला आहे आपल्याला, कुठला फॉर्म्युला, असा फॉर्म्युला आहे, लिमिट एन टेन्स टू थिटा घेऊ, नाही इन्फिनिटी घेऊ, साइन θ/2 डिवायडेड बाय θ/2, याचं उत्तर किती असतं, 1 असतं. साइन θ/2 डिवायडेड बाय θ/2 असलं उत्तर किती असतं, 1. म्हणून आता ही इथला 2 जर आपण उलटून गुणले करून खाली घेतला तर इथं असा आला, म्हणजे काय झाले, याचं लिमिट लावलं उत्तर किती, ही लिमिट लावलेलं काय झालं उत्तर, मग प्रत्येकाला लिमिट लावून घेतलं आपण सेपरेट. तर ह्याचं उत्तर किती येईल खालच्याचं, 1 येणार खालच्याचं उत्तर. मग ह्या ठिकाणी उत्तर आलं 1/2. इथं cos 0, इथं sin 0, 2 ला 2 कॅन्सल, म्हणजे किती आलं उत्तर, 1. कळलं. 4.1 मधले एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे तशी, सोडवत आहे 5 एक्झाम्पल, सोडवून काढा. जर नाही कळलं तर विचार, काय डोक्याला बाकी ताण घ्यायचं नाही. कुठला फॉर्म्युला, इंटिग्रेशन a to b f of x इज इक्वल टू
n टेन्स लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन r रन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी पुढं तिथे काय एज इंटू एफ ऑफ दिला घेत फॉर्म्युला काय आपण वापरला की फॉर्म्युला एज इंटू एफ ऑफ ए प्लस आर एच लक्षात ठेवून टाका. आता एच कसा काढायचा माहित आहे, ए माहित आहे, बी माहित आहे. शक्यतो असे एक्झाम्पल ह्या पद्धतीने सोडवू नकाच. त्याने जर म्हणलं ही फॉर्म्युला वापरून सोडवा तरच सोडवा, तर आपली रेग्युलर पद्धत आहेच की. ही एक्झाम्पल सगळे आपल्याला 2 मिनिटात सुटते. आता ही एक्झाम्पल सोडायचं म्हणजे एका मिनिटात एक्झाम्पल सुटते. कसं बघा तो. आता आपल्याला काय फॉर्म्युला इंटिग्रेशन काय घ्यायचं, 7x डिवायडेड बाय लॉग 7. याचं अप्पर लिमिट लोअर लिमिट लिहून टाकायचं. अप्पर लिमिट टाका 7^3 डिवायडेड बाय लॉग 7 मायनस 7^2 डिवायडेड बाय लॉग 7. बेस कसा आहे 7 म्हणजे काय होईल 7^3 मायनस 7^2 डिवायडेड बाय लॉग 7. हां सांगा पुढं. ह्यातनं कॉमन काय निघाल 7चा स्क्वेअर काय राहिला 7 मायनस 1 डिवायडेड बाय लॉग म्हणजे किती आलं 49 गुणिले 6 भागिले लॉग 7. म्हणजे काय उत्तर येईल तुमचं, उत्तर किती येईल 54ला 4 इथं 5 294 भागिले आलं का बघ तेवढं काय राहते काय ते काय हां आलं का हां इथं लक्षात. ती पद्धत योग्य आहे आपल्याला. त्यांनी म्हणलं सॉल्व नसतं तर काय करायचं ती पद्धत वापरायची. सॉल्व करा म्हणलं ही कसं आहे फॉर्म्युला मेथड म्हणलं की तुम्हाला ह्या पद्धतीनं पद्धत त्याला म्हणलं त्यांनी मेन्शन केलं सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड किंवा असं त्यांनी फॉर्म्युला वगैरे घेऊन दिलं तर ह्याच मेथडनं सोडावं लागेल तुम्हाला परीक्षेमध्ये बरं का. तर त्यांनी परीक्षेमध्ये फक्त म्हणलं सॉल्व तर काय करायचं हां संपला विषय. उघड डोक्याला ताण घेत बसायचं नाही. पटकन आपला वेळ वाचतो त्यामध्ये. हे सोडवा व्यवस्थितपणे कुठं काय आलं तर